एखादा मुलगा जर दारू पित असेल तर त्याच्या घरचे काय म्हणतात, आपण ना याचं लग्न लावून देऊ म्हणजे हा सुधारेल, दारू प्यायचं बंद होईल. म्हणून काय करतात, त्याचं लग्न लावून देतात. आणि नंतर काय होतं, लग्न झालं थोड्या दिवसांनी तो नाही सुधारला तर मग काय म्हणणार, ह्या मुलीची सगळी चूक आहे, तिच्या माथ्यावर सगळी चूक थोपवतात आणि लग्न झाल्यापासूनच तो जास्त प्यायला लागला असं म्हणून मोकळे होतात. म्हणजे ह्यांचा मुलगा बेवडा आहे हे ह्यांना मान्य करायचं नसतं, हे त्याला पाठीशी घालणार आणि त्या मुलीला नावं ठेवणार. काय असं, ती आली होती तिला तुमच्या मुलाला दारू पाजायला शिकवायला नाही ना, तरी पण सगळं तिलाच बोलणार की लग्न झाल्यापासून तो जास्त प्यायला लागला. हे मला काही पटलं नाही. तुम्हाला पटलं आहे का? तुमच्या इथे पण असं घडतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. हे लोकांचं गणितच कळत नाही. आपला मुलगा चुकतोय ना, मग त्याला आपण धाकात ठेवायचं सोडून किंवा समजवायचं सोडून लग्न लावून दिल्यावर तो सुधारेल असं म्हणून मोकळं व्हायचं. अरे लग्न लावून दिलं मग कुठलं व्यसन सुटतं? हे काही आपल्याला गणित अजून कळलेलं नाही. अवघड आहे.